हाय, हॅलो, नमस्कार. तुझ्या लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. कशा आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल, आनंदी असायलाच हवं. तर बाजारामधून बीट आणलं होतं, छान होतं पीठ, खूप मस्त होतं. तर पीठ खिसलं, तर ठरवलं की बिटाचा हलवा करायचा. तर बिटाचा हलवा करायला घेतला. बीट असं छानसं खिसून घे आणि तुपामध्ये छानसं परतलं आणि त्याच्यामध्ये दूध टाकून चांगलं त्याला शिजू दिलं आणि नंतर मग आपल्याला जे काही साखर, गूळ टाकायचे आहे, मलाई टाकायचे आहे, ते सर्व टाकून घ्यायचं आणि हा असा बिटाचा हलवा ड्रायफ्रूट्स टाकून रेडी झालेला आहे. नंतर मग मुलगी शाळेतून आल्यानंतर तिला ना थोडीशी लस्सी करून दिली, कारण थोडंसं गरमी वाटत होती. सकाळी जाताना लस्सी प्यायची होती, पण तिची गडबड असल्यामुळे सकाळी लस्सी पिणं झालं नाही. तर तिला शाळेतून आल्यानंतर लस्सी दिली होती, कारण स्वयंपाक अजून झालेला नव्हता. तर आता मटार वगैरे सोलायला घेतला होता. तर तिचे पेपर चालू होते, तर गप्पा चप्पा मारत तिला मी विचारत होते शाळेतलं. तर तिचा थोडंफार तिला आता मोबाईल बघायचा होता, तर तिनं मोबाईल बघायला घेतलेला होता. तर थोड्याफार गप्पा मारत मारत मटार सोलायला घेतला. असं झालं होतं की आम्हाला जायचं होतं बाहेर जेवायला, पण ते काय प्लॅनिंग सगळं फिसकटलं. त्यामुळे मग नंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तर मटार सोलायला घेतला, कारण मटारची भाजी म्हणजे आमच्या घरी सर्वांनाच आवडते. तर मटारची भाजी, सुकी रस्सा असं करणार होते आणि चपाती, तिळाची पोळी असं जेवणाचा आजचा मेनू होता. कारण सोमवार होता आणि सोमवारसाठी काहीतरी गोड आणि काहीतरी असा वेगळा स्वयंपाक असतो. तसंच काही आज मी करणार होते. आमच्या दोघीच्या गप्पा चालल्या होत्या. पेपरला हे असं आलं होतं, तसं 15-20 मिनटं, अर्धा तास साधारण आमच्या अशाच गप्पा असतात. तर तिचं लस्सी पीत पीत चाललं होतं. सांगत होते की असं केलं पेपरमध्ये, तसं लिहिलं, हे असं क्वेश्चन आले होते वगैरे सांगत होते. तर आता मटार सोलून घेतला. तिला आता भूक लागलेली होती, कारण मला थोडा मसाला टाईप मटार करायचा होता. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो थोडंसं टाकलं आणि टोमॅटो जास्त नाही टाकलं, थोडंच टाकलं होतं आणि मटार त्याच्यामध्ये छानसा तेलामध्ये परतून घेतला. मीठ, हळद, जिरी मोहरीची फोडणी पण दिली होती आणि छानसा असं परतून घेतला आणि नंतर मग पाणी ओतून चांगला शिजू दिला. तर नारळाला थोडंसं पाणी कमी पडत होतं, तर नारळ सारखे पडत आहेत. तर नारळ गोळा करून आणले होते आणि नारळाचं पाणी प्यायला घेतलं होतं. तर नारळाचं पाणी ह्या निमित्ताने म्हणजे काढायला येत नाहीत खूप वरती असल्यामुळे, पण पडल्यामुळे ना नारळाचं पाणी जरा पिलं जातंय. स्किनसाठी, केसासाठी एकदम बेस्ट आहे आणि थोडीशी गरमी पण वाढलेली आहे, तर नारळाचं पाणी थंड प्यायला बरं वाटत आहे. तर नारळाचं पाणी काढून फ्रीजमध्ये ठेवलं होतं, थंड बरं वाटत होतं आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा नारळाचं पाणी खूप चांगलं आहे. तर आता म्हणजे ताक केलेलं होतं आणि त्याचं थोडंच लोणी निघलेलं होतं आणि चपात्या लाटून घेते आणि तिळाच्या पोळ्या सुद्धा करायच्या आहेत. तर ते लोणी काही जास्त नव्हतं, कारण अजून म्हशीचं कवळच दूध होतं, त्यामुळे इतकं काही लोणी निघणार नव्हतं. आता तिळाच्या पोळीबरोबर तूप खायला लागेल म्हणून तेवढंच मला आता त्याला कड देऊन घ्यायचा होता. पण पटकन आपलं नियोजन चांगल्या प्रकारे होतं. तर मटारची भाजी, तिळाची पोळी, चपाती वगैरे असं छानसं स्वयंपाक झाला. कसं असतं, ज्यावेळेस आपण अचानक नियोजन करतो, स्वयंपाक सुद्धा खूप रुचकर होतो. कुठलीही गोष्ट आपण मनापासून केली ना, मग ती स्वयंपाक असो, कुठलंही काम असो, ते चांगलं होणार म्हणजे होणारच, त्यात काही शंकाच नसते. मसाल्याचा मठार केलेला आहे, तिळाची पोळी आणि चपाती असा जेवणाचा बेत केलेला आहे. बाहेर फेरफटका मारून येते, कारण झाडांना पाणी वगैरे द्यायचं माझं चालू होतं आणि आणखीन 6 वाजल्या तरी पाणी हे चालू होतं. तर आता ना झाडं वगैरे भिजवायची चालू आहेत आणि झाडं भिजवायची म्हणजे उन्हाळा आता थोडा थोडा जाणवायला लागलेला आहे. तर झाडं तर ही भिजवलीच पाहिजे आणि विशेष म्हणजे पाण्याची पण आता आजकाल टंचाई जाणवायला लागलेली आहे. कारण काय झालेलं आहे, हे नारळ आहेत ना, ह्या नारळांना सुद्धा ना खूप कमी पाणी पडत आहे, कारण नारळ असे पडायला लागलेले आहेत. आता रोज नारळाचं पाणी प्यायला भेटत आहे, कारण 3-4 असे नारळ सारखे पडत आहेत आणि नारळाचं पाणी पण पिऊन होते बरं का. ते नारळ ॲक्च्युली पडत सुद्धा नाही, पण सारखं पडत आहे, त्यामुळं पाणी पिऊन पण होते आणि दिवसभर ही झाडाची भिजवायचं माझं काम चालू असतं. व्हिडिओ करायचे, एडिट करायचं, हे झाडं भिजवायची, घरातलं काम करायचं, अशी बरीच कामं असतात. आणि तिथं आता ही वॉटर सप्लायची जी टाकी आहे ना, ती फुल भरलेली आहे आणि त्याचं पाणी सगळं ते खाली पडत आहे आणि हे पूर्ण कंपाऊंड जे आहे ना,
हे सगळं कंपाऊंड आहे भिजवून झालेलं आहे, कारण पाणी पुढे सरकत नाही, त्यामुळे सारखा येऊन पाईप बदलायला लागत आहे. आणि आता तिकडं ऑरेंज पाईप आहे, तर तिकडं आता पाणी सोडलेलं आहे. तरी आमच्या दारामध्ये ना भरपूर झाडे आहेत, आणि भरपूर झाडे असल्यामुळे प्रत्येक झाडाला असं खरं तर असं ठिबकच केलं पाहिजे बरं का. प्रत्येक झाडाला असा पाईप टाकत बसण्यापेक्षा ना ठिबक केलं तर मस्त आहे. पाणी चालू आहे, 6 वाजलेले आहे. आंब्याच्या झाडाला पाणी चालू आहे. तर आता ते सगळं पाणी असं इकडं येतं, म्हणजे इकडं असं जातं ते सगळं पाणी, त्यामुळे. आणि त्या साईडला सुद्धा भरपूर झाडे आहेत. त्या साईडला तिकडे वेगळा पाईप आहे. साधारण ते पूर्ण असं कंपाऊंड दिसतं ना, ते सगळं पूर्ण कंपाऊंड हे नारळाची झाडं, ही आंब्याची झाडं, आणि इकडं सुद्धा भरपूर झाडं आहेत. आणि आंब्याची बाग तर तुम्हाला मी दाखवलेली. दिवसभर कामाचं शेड्यूल ठरलेलं असतं. आणि काय झालं तर अशी गंमत झाली होती की आम्ही चाललो होतो बाहेर जेवायला जायचं, आणि म्हणजे शॉपिंग पण करायची, ड्रेस वगैरे घ्यायचे होते. पण प्रॉब्लेम असा झाला की मिस्टरांना काहीतरी काम आलं नाही, त्याच्यामुळे आमचं ते जायचं कॅन्सल झालं. बाहेर गेल्यानंतर कसं आपण काहीतरी खातोच, आणि मुलंसुद्धा हट्ट करतात, हे खायचं ते खायचं असं होतं. तर हात खूप दुखायला लिहिला आहे, मग गाडीवर मोबाईल ठेवून बोलत आहे. आणि तर मुलीचं जेवण केलं नव्हतं. 4 वाजता मुलगी शाळेतून आलेली होती, तर आलं का तिला जेवायला लागतं. म्हटलं होतं मी शाळेतून आलं का तुला लस्सी देते, तर लस्सी तिला केली शाळेतून आल्यानंतर. पण जायचं कॅन्सल झाले म्हटल्यानंतर परत लगेच स्वयंपाकाला लागतं. मसाल्याचा मटार केला, तिळाची पोळी केली, हलवा तर अगोदरच केलेला होता, आणि चपाती केली. असं जेवण केलं. आणि सोमवार असल्यामुळे काहीतरी गोड जेवणामध्ये पाहिजे, त्यामुळे 2 पदार्थ गोड झाले. तर हे आजचं संध्याकाळचं आमचं शेड्यूल असं आहे. आणि हे तर काय रोजच असतं माझ्याकडे झाडवायचं, त्यामुळे विषयच नाही. ते माझ्याकडेच काम असतं भिजवायचं, आणि इकडे पाईप टाक तिकडे पाईप टाक असं चाललेलं असतं. आणि माणसाला काय वाटतं, अरे घरात बसून काय कामं असतात बायकांना. आणि विशेष म्हणजे मी बचत गटसुद्धा चालू केलेला आहे, एक एक्स्ट्राचं काम आणखीन चालू केलेलं आहे. आणि थोडंफार तिकडलं पण मशांचं पण मला थोडंफार काम असतं, पण ते पण आता थोडंसं मी कमी केलेलं आहे, कारण मी दुसरा बिझनेस चालू केलेला आहे, त्यामुळे तिकडं जास्त माझं लक्ष नाही आहे. आणि हे असं आहे. आणि काहीतरी घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी बिझनेस, काहीतरी हे केलंच पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडे स्वतःकडे पैसा असला, स्वतः आपण कमवत असलो, तर आपल्याला एक प्रकारची वेगळीच व्हॅल्यू येते असं वाटतं का तुम्हाला? हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट तुम्ही जास्त करत नाही, त्यामुळे ना मला काहीच कळत नाही की माझे व्हिडिओ कसे असतात, काय असतात. तर कमेंट करून नक्की सांगा, किंवा अशा विषयावर व्हिडिओ बनवा असं सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. रुटीन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर कसं वाटलं माझं हे संध्याकाळचं रुटीन? सोमवारी आमचं जेवणाचा काहीतरी खासच बेत असतो. तर हे आज. आणि विशेष म्हणजे मटारचा रस्सा आणखीन राहिलेला आहे करायचा, सुका मटारच केलेला आहे. आणि मटारच्या सीझनमध्ये मटार भरपूर आमच्या इकडे असतो, आणि मटारचे वेगवेगळे पदार्थ आम्ही करत असतो. पेक्षा हे दिवसभराचं थोडंसं मी दाखवलेलं आहे तुम्हाला. तर कसं वाटलं माझं हे रुटीन? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.